जय महाराष्ट्र 2026 फेब्रुवारी 23 महाराष्ट्रात आणि देशात हवामान अंदाजा शेतकऱ्यांनो काही कल्पना येऊ देऊ नका. ढगाळ वातावरण काही भागात होईल, काही भागात थोडंफार पावसाची सुद्धा शक्यता आहे. भाग बदलून अवकाळी पावसाची हवामान बदललं शेतकऱ्यांनो. परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर, धाराशिव, बीड, सांगली, संभाजीनगर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक अशा जिल्ह्यांना शेतकरी हो, काही भागात गरमी बी होईल, काही भागात आभाळ बी ढगाळ वातावरणसुद्धा येईल तुम्हाला बघायला, आणि काही भागात पावसाची सुद्धा शक्यता आहे. आणि काही भाग बदलून याच्यात काय होत असतो शेतकऱ्यांनो, अवकाळी पाऊस आहे हे आपलं हुशारीने राहा. इजायचा याच्यात कडाका राहत असतं. एक शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणून मी एक तुम्हाला आनंदाचे अवकाळी पावसात रील सोडित असतो प्रत्येक शेड्यूलला. आता हे अवकाळी आहे, काही भागात अशा इजा आढळतात शेतकरी हो, भाग बदलून कोण्याही टाईमला होत असतो. तेच आपलं हुशारीने राहायचं. इटवाल्या भटीवाल्यांना सुद्धा फोन केला होता, पाणी कसं आहे काय नाही. मी म्हणलं फिकीर करू नका, आपापलं मेंकापडं जवळ ठेवा आणि आपलं राहण्याची सोय चांगली करा. संध्याकाळच्या राहायला घरं चांगले पाण्यामध्ये चांगलं राहा. इजा चमकतात याच्यात, तेच माझं सांगण्याचं काम आहे. गरीब लोकायला रानानं शेतकरी बखर ठिकाणी राहत असतात, त्याला अशी सूचना ही खरी रील आहे बघा. आपापलं हुशारी राहणे, झाडाखाली जायचं नाही, कुठं मोठ्या झाडाखाली जायचं नाही, छोट्यासुद्धा जायचं नाही. चांगलं घर आहे तिथं ठिकाण बघायचं. अवकाळी पाऊस घातिक राहत असतं शेतकरी हो, तेच माझं सांगण्याचं काम आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकरता एक रील प्रत्येक राहत असते. फिकीर करू नका काय.